तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 30 वर्षानंतर पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना उजाळा, एकमेकांच्या भेटीने विद्यार्थी भाऊक। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन 17 मे रोजी करण्यात आले होते। शैक्षणिक सत्र 1993 ते 99 मधील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। 30 वर्षानंतर जुने मित्र मैत्रिणी स्मृतिगंध या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते, त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले होते। या निमित्ताने रखरखत्या उन्हातही सुखद गारव्याची अनुभूती प्रत्येकाला येत होती। डॉक्टर पुरुषोत्तम अवसार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना स्मृतिगंध कार्यक्रमाचा जीवनपटत अधोरेखांकित केला। विशेषतः शिक्षकांवर त्यांनी सादर केलेली कविता प्रत्येकाच्या मनात घर करून गेली। त्यानंतर उपस्थित गुरुजनांना शाल, पुष्पगुच्छ व बॅग देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी माजी विद्यार्थी किशोर सुलताने व योगिता अवसार या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। टोंगलकर आहेत, सोपान आहेत आणि या सर्वांनी आपल्याला नेमकं कार्यक्रमाचं काय काय नियोजन करायचं अतिशय बारकाईनं त्याच्यावरती विचार केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। थोडा वेळ झाला, आपण आपली जी ऐकण्याची क्षमता कदाचित शून्य झाली असेल, भुकीची क्षमता तीव्र झाली असेल, तरी पण आपली जेव्हा जुनी शाळा आपण विचारात घेतो तेव्हा एखादा आपला वर्ग मित्र मिळाला तर आपण सहज विचारतो, ते शिक्षक तिथे आहेत का, ती शाळा कशी आहे, याच्यावर आपण विचार करतो। आपण सर्व त्या काळातील विद्यार्थी आहात ज्या काळामध्ये आपल्याला मल्टीमीडियाचा टच नव्हता। अतिशय संवेदनशील असे आणि भावनिक नाते त्यावेळेस शिक्षकांसोबत जुळलेले होते। आम्ही नवीनच होतो त्यावेळेस, तरी पण काही विद्यार्थी अतिशय जास्त जुळलेले होते। त्यामध्ये संतोष पांडे ॲडव्होकेट आपले, ते तर घरीच राहायचे आपल्या रूममध्येच। त्यानंतर मागे बसलेला मला वाटतं वैभव साठे आहे का, हात वर कर। हा, आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा अतिशय संयमी बॅटिंग ज्याची असायची, ज्याला आउट करणं कठीण असायचं, असा तो होता। आणि इकडे बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत। आणि या ठिकाणी आपण शाळेमध्ये आलात, या शाळेची आठवण ठेवली। एवढंच नव्हे, मागील वर्षी शासनाने जे परिपत्र काढलेलं होतं की माजी विद्यार्थ्यांचा एक संघ हा शाळेमध्ये स्थापन करायचा, त्यानुसार आम्ही माजी विद्यार्थ्यांचा संघ या ठिकाणी स्थापन केलेला आहे। श्री रवींद्र बोडके तिचे अध्यक्ष आहेत। आपण सर्वांनी त्याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे। तर या संघाच्या माध्यमातून शाळेला काही कोणत्या साहित्याची गरज आहे का, आणि असं साहित्य आपल्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला पुरवता येईल का, याचा विचार सुद्धा व्हायला लागलेला आहे। आणि त्याची सुरुवात डॉक्टर संतोष अवसार यांनी करून दिली। अतिशय मोठं साहित्य त्यांनी आम्हाला, संगीताचं साहित्य सुद्धा या ठिकाणी दिलं। एवढंच नाही तर 10वीच्या परीक्षेमध्ये यशवंत होणारे जे पहिले 6-7 विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस आणि ट्रॉफी सुद्धा ते देतात। या मुलांना चांगली प्रेरणा मिळते। त्यानंतर माझ्यासमोर हे डायस आहे, हे सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांच्या बॅचनं दिलेलं आहे। मागील वर्षी आम्हाला 25 खुर्च्या सुद्धा विद्यार्थ्यांनी दान दिलेल्या आहे। आणि म्हणून पूर्वी जे कार्यक्रम व्हायचे, केवळ शाळेमध्ये यायचं, आपले माजी विद्यार्थ्यांनी भेटायचं, खायचं, जायचं, एवढ्यावर आता हे राहिलेलं नाही। आणि तुम्ही या शाळेविषयी किती तुमची आस्था आहे हे तुम्ही आज दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आहे। आता बऱ्याचदा असं बरेच जणांच्या बोलण्यातून आलं की शाळा या बंद पडत आहेत, प्राथमिक आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा। आपल्याला अभिमानानं सांगावं वाटतं की आपली शाळा ही PMश्री मध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि मागील 3 वर्षामध्ये आपली पटसंख्या खूप झपाट्यानं वाढली। मागच्या वर्षी आमची पटसंख्या 27ने वाढली। एवढंच नाही, मग त्याचं कारण काय? माझे एक मित्र आहे चिखलीला,
त्यांना त्या दिवशी फोन केला मी, म्हटलं कुठे आहेत? काही नाही म्हणे, आमचं एक काम चालू असते या काळामध्ये. मागच्या वर्षी त्यांनी तसं सांगितलं होतं, आम्हाला यावेळेस विद्यार्थी पाहायला जावं लागतं, विद्यार्थी शोधायला जावं लागतं. मग काय करता म्हटलं तुम्ही? त्यांनी खरंच नवलाईची एक गोष्ट सांगितली की जो विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतो त्याच्या आईवडिलाला आम्ही एक बकरी भेट देतो. सध्या काही आपल्यावर तशी परिस्थिती आलेली नाही. त्याचं कारण असं आहे की आमची या ठिकाणी काम करणारी जी फळी आहे, टीम आहे, ती एवढी कार्यक्षम आहे की या शाळेला जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान सुद्धा त्यांनी यावर्षी मिळवून दिलेला आहे. एवढंच नाही, 29 जुलै 2025 ला ही शाळा केंद्र शासनाला समर्पित झालेली आहे. यावेळेस आपण तालुक्यातून परसबागेला प्रथम क्रमांक आपल्या शाळेला मिळालेला आहे. जिल्ह्यातून सुद्धा परसबागेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. वेगवेगळ्या क्लासेस या ठिकाणी जातात. हे जे 2 लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, एवढे साधे नाही जसे साधे बसलेले आहेत तेवढे साधे नाही. चव्हाण सरांचे इंग्रजी व्याकरणाचे क्लासेस असेल सतत चालू असतात वर्षभर. त्यानंतर त्यांनी चालू केला SSSचा प्रोग्राम. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अदर ऍक्टिव्हिटीज या प्रामुख्याने घेतल्या जातात. त्यांचं तुम्ही जर यावर्षी पाहिलं, म्हणजे 2 वर्षापूर्वी ठरवलेलं होतं की आपल्या शाळेमध्ये मुलींचा बँड ट्रूप असावा आणि ते स्वप्न त्यांनी पूर्णत्वास केलं. यावर्षी अतिशय सुंदर असा आपला शाळेचा मुलींचा बँड ट्रूप तयार केलेला आहे. चांगला पोशाख कुठून मिळेल, नागपूर कुठून काय साहित्य घ्यायचं आहे ते शोधतात आणि आपल्या मुलांपर्यंत ते पोहोचवतात. आदरणीय जावळे सर आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जवळपास निकाल आपल्या शाळेचा असतो NMMSचा. यावर्षी 47 विद्यार्थी पास झालेत आणि 11 विद्यार्थी त्यामध्ये पात्र झाले. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे जे लोक काम करतात, इतर मॅडमचं काम ग्रंथालयाचं असेल, इतर सोयी सुविधा असतील, यावर्षी आपल्याकडे आयडियल लॅब सुरू झालेले आहे. आणखी तुम्ही पाहिलं आहे जिथे आपला वर्ग भरला होता त्या ठिकाणी 4 लॅब तयार झालेले आहे. तर या लोकांची जी मेहनत आहे त्यामुळे आज आपल्याला तरी कुठेही विद्यार्थी शोधायला जाण्याची गरज नाही. त्याचं कारण वर्षभर ही लोक मेहनत घेतात म्हणून त्यांना उन्हाळ्याचे दिवस फिरायला बाहेर विद्यार्थी शोधायला जाण्याची गरज पडत नाही. एवढं चांगलं वैभव, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आपली शाळा आता कशी असेल तर नक्की आपल्याला अभिमानानं सांगावं वाटेल अशी शाळा आपली आज तयार झालेली आहे. PMश्री मध्ये ही शाळा सिलेक्ट झालेली आहे आणि उत्तरोत्तर ही शाळा प्रगती करणार आहे. पुढच्याही येणाऱ्या काही काळामध्ये काही आमचे नियोजन आहे, त्या नियोजनानुसार आम्ही काम करणार आहे. एक चांगली ॲस्ट्रॉनॉमी लॅब सुद्धा आपल्या शाळेमध्ये तयार झालेली आहे. वाचनालय सुंदर तयार झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणे, त्याचा विद्यार्थ्याला कसा उपयोग होईल याचा विचार करणे, हा सगळा अट्टाहास चालू असतो आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ते विद्यार्थी संख्या वाढती आहे. तर आमचे सर्व शिक्षक मंडळी यामध्ये अतिशय म्हणजे वर्षभर जेव्हा आपण विचार करतो की इथे शिक्षक किती असतील तर आमच्याकडे 29 शिक्षक मान्य आहे, त्यापैकी 16 कार्यरत आहे. त्यापैकी मला एक जर सोडलं तर 15 लोक कार्यरत आहे. अर्धे शिक्षक असताना आमचे हे मंडळी हे 2-2 शिक्षकाचं काम सांभाळतात आणि आपल्या शाळेची गुणवत्ता थोडीही किंचितही कमी होऊ दिली नाही. आणि याचा परिपाक आपल्याला असा दिसतो की फक्त 0.99% विद्यार्थी इथून TC काढून जातात. तेही काही कारणाने, नाहीतर मधात कोणीही दुसऱ्या शाळेत शिकायला जातो म्हणणारे विद्यार्थी फार कमी आहे. जळगावच्या ज्या नामांकित शाळा आहेत, स्वामी विवेकानंद असेल, न्यू इयर असेल, तिथलेही ॲडमिशन आपल्या इथं येत आहेत. आम्हाला 9वी आणि 10वी साठी ॲडमिशन बंद करायची वेळ आलेली आहे, कारण विद्यार्थी संख्या खूप झालेली आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीची गुणवत्ता त्या शाळेला राखलेली आहे. आपल्या गावकऱ्यांचं, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचं आणि जे माजी विद्यार्थी आहे या सर्वांचं सहकार्य आहे आणि त्यातून हे सगळं शक्य झालेलं आहे. आपण या ठिकाणी जो स्मृतिगंध कार्यक्रम या ठिकाणी घेतला, याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी आणि नंतरच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम
या ठिकाणी त्याचं आयोजन केलं, तर त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपण सर्व एका ग्रुपमध्ये असाल, कदाचित व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल, फक्त त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे आपल्याला की जेवणारा प्रत्येक जण हा बिझी असतो, त्याला वेळ मिळेलच असं नाही. कदाचित तो दुसरं काही पाहता पाहता उधळतो, ते तुमचा मेसेज पाहून घेत असतो. तर अशा वेळी आपल्या मित्रमैत्रीकडून नाराज होऊ नका.